बुलंद कर अपना आवाज, कणकवली विधानसभा लढने को तैयार है बंदा नवाज। मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आमचा प्रचार सुरू आहे। विरोधक चुकीच्या पद्धतीने टीका टिप्पणी करत आहेत। संदेश पारकर राणेंचा माणूस म्हणून बोलत आहेत। भाजपा आमदार नितेश राणे यांच्याशी माझा कोणताही संबंध नाही। हिम्मत असेल तर नितेश राणेंनी मुस्लिम समाजासाठी काय केले हे जाहीर करावे, असे खुले आवाहन अपक्ष उमेदवार नवाज खानी यांनी दिले। ते कणकवली येथील आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते। यावेळी सादिक धोपावकर, फैज खान, रमजान खान, जाईज शेख, आफान शेख, परवेज कादरी, इम्रान शेख, बाबुल खाडगी उपस्थित होते। हिम्मत है तो बुलंद कर अपनी आवाज़, हिम्मत है तो बुलंद कर अपनी आवाज़, कनकौली विधानसभा लड़ने को तैयार है बंदा नवाज। कनकौली विधानसभा लड़ने को तैयार है अपना बंदा नवाज। सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आता फॉर्म भरून आम्ही झालेलो आहोत त्या ठिकाणी आणि प्रचाराची सुद्धा तयारी जोरात आमचे चालू आहे। आमचे कुटुंब असतील, घर परिवार असेल, मित्रवर्ग आहे, हितचिंतक आहेत, सर्वजण जोरात कामाला लागलेले आहेत। कशा पद्धतीत विरोधक त्या ठिकाणी संदेश पारकर असेल किंवा त्यांची टीम असेल चुकीच्या पद्धतीत माझ्यावर टीका टिप्पणी करतायत, कशा पद्धतीत हा राणेंचा माणूस असल्याचा आरोप करतायत, हे पण त्यांचं काम त्या ठिकाणी जोरात चालू आहे। तर ह्या सगळ्या प्रश्नांना, त्यांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी आज ही मी प्रेस बोलवलेली आहे। तर सुरुवात करूया। त्यांच्या एक आता परवा मी बघितली त्यांची एक कुठली बाईट, या आरोप केला होता की नितेश राणेने नवाज खानीला उभं केलेलं आहे, डमी उमेदवार म्हणून उभं केलेलं आहे। तर त्यांच्या प्रश्नाला माझं उत्तर असेल की नितेश राणेची मुळात अवकात नाही आहे मला उभं करण्याची। हे आधी संदेश पारकरने लक्षात घ्यावं, कारण ते अगोदर दोघेही कट्टर मित्र आहेत। त्याच्यामुळे हे त्यांनी अगोदर समजून घ्यावं आणि त्याच्यानंतर टीका करताना थोडं जरा माझ्याशी समाजात माझ्याबद्दल समज पसरवताना थोडा विचार करून पसरवावा। त्या दिवशी मी अगोदर क्लिअर करतो की सगळ्यांकडनं त्यांचे ते नागेश मोरे असतील, सतीश सावंत असतील किंवा संदेशजी पारकर असतील, हे मला राणेंचा माणूस, राणेंनी डमी उमेदवार म्हणून उभा केलेला आहे, त्यांचाच माणूस आहे, अशा पद्धतीत आरोप करतायत। तर मी त्यांना सांगेन की मी निलेश राणे हे खासदार असताना त्यांच्यासोबत होतो, ज्यावेळी ते काँग्रेसमध्ये होते त्यावेळी लगातार मी त्यांच्यासोबत होतो। पण त्यानंतर त्यांनी काँग्रेसमधून BJP जॉईन केली, त्यावेळी मी त्यांच्यासोबत एक्झिट झालो त्यांच्यापासून आणि मी माझ्या व्यवसायामध्ये पूर्णपणे व्यस्त झालो। तर आज तारखेला माझा कोणाशीही, अगदी राणे कुटुंबातील कोणाशीही माझा काडी मात्राचा संबंध नाही आहे। तर नितेश राणेशी तर दूर की बात है, उनसे तो मेरे दूर दूर तक कुछ भी संबंध नहीं है। अभी हाल में इसमें नीलेश राणे का उधर कुड़ाल में मुख्यमंत्री जी के उपस्थित में उनका प्रवेश हुआ, तो उस वक्त जो हुआ प्रवेश, तो अपने राज्य के मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब आए थे, उनके उपस्थिति में नीलेश जी का प्रवेश हुआ। तो इसमें मेरा फ़ोटो उन्होंने ऐसा एडिट करके जो दिखाने की कोशिश की है, जो अभी सामने वाले विरोधक है, संदेश जी पारकर रहेंगे या सतीश सावंत रहेंगे या उनके जो भी है उबाटा के अभी जो उनके लोग हैं, तो उन्होंने ऐसा ये फ़ोटो एडिट करके, तो असली फ़ोटो ये ऊपर वाला है और एडिट करके ये नीचे वाला फ़ोटो दिखाने की कोशिश की उन्होंने। अच्छी तरह जरा देख लो।
तो जहाँ तक मैं कहूँगा कि पहली तो बात मैंने आपके सामने क्लियर कर दिया उनके आरोपों को कि ये नीतीश राणे ने डमी खड़ा किया है, तो ऐसी कुछ भी बात नहीं है। इंशाल्लाह मैं लड़ूंगा, व्यक्तिगत तौर पर मैं लड़ रहा हूँ और मैं समाज के लिए लड़ रहा हूँ, लड़ूंगा और जीतूंगा। और हमारे जो नबी है तो ये हमको लड़ने की मतलब किसी के साथ हाथापाई हो या किसी के साथ में झगड़ा करके जितना सिखाते नहीं है। हमारे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने हमको क्या दिया है कि तुम सामने से कोई लड़ाई करता है, जैसा कि नीतीश राणे लगातार अभी मैं देख रहा हूँ, जब तक आमदार थे वो तब तक वो ठीक चल रहे थे, उनको पार्टी का प्रवक्ता बनाए, उसके बाद में उन्होंने जो वक्तव्य चालू किए हमारे समाज के खिलाफ में, हमारे मुस्लिम धर्म के अपोजिट, एक कार्यक्रम उन्होंने सिर्फ हाथ में ले लिया कि सुबह में उठना है और मुस्लिम को टारगेट करना है, सुबह में उठना है और मुस्लिम को टारगेट करना है। ये एक ही उनको काम दिया गया है, उसके अलावा उनको कुछ काम दिया ही नहीं है। तो ये ऐसी घिनौनी हरकत को देखते हुए मैं सोचा कि ठीक है, आने वाले इलेक्शन का उनको जवाब इसका कैसा देंगे, तो उनको जवाब जैसा कि मैंने बताया कि मोहब्बत से ही देंगे। हाँ, संविधान के दौर पे उनको हम उत्तर देंगे इंशाल्लाह। तो इस तरह से मैंने सोचा, मेरी पूरे समाज के जो प्रमुख लोग हैं उनके सामने बात रखी, मेरे बुजुर्ग लोग हैं सबके सामने, तो सब ने मुझे विश्वास दिया कि हम सब लोग आपके साथ में हैं, हम जिद्दोजहद करेंगे, लड़ेंगे। और एक बात बताना चाहूँगा आपको कि ये नीतीश राणे जो बोलता है कि जिद्दोजहद, लगातार वो जिद्दोजहद कर रहे, जिद्दोजहद मतलब उसको क्या मालूम है? पहले तो जिद्दोजहद का मतलब क्या है ये वो समझ के लेने दो, मेरे पास आने दो, कभी आने बोलो, मैं मोहब्बत से उनको समझा दूंगा कि जिद्दोजहद का मतलब क्या है। या मेरे पास जिद्दोजहद का मतलब मैं गलत बोल रहा हूँ ऐसा उनको लग रहा है, या कोई एक्सपर्ट है जो कोई उसमें मालूमाती है उसके सामने वो जाने दो, उसके पास से उसका मतलब करने दो। जिद्दोजहद का मतलब ये होता है कि कोई अपने हक की लड़ाई लड़ता है, कोई मेहनत करता है, तो उसको जिद्दोजहद बोलते हैं। अभी आप पत्रकार मित्र हो, आपका प्रोफेशन क्या है? पत्रकार है, आप आए हो यहाँ तक, तो ये क्या है कि आपका एक रूटीन है, तो उसको ही जिद्दोजहद बोलते हैं। अपन जो कोशिश कर रहे हैं उसको ही जिद्दोजहद बोलते हैं। तो जिद्दोजहद का मतलब ये नहीं है कि लड़ना सिखा रहे हैं, किसी को मारना सिखा रहे हैं, किसी को तोड़ना सिखा रहे हैं, ये उसका जिद्दोजहद का मतलब होता नहीं है। तो क्लियर जिद्दोजहद का मतलब है कि अपने हक की लड़ाई लड़ना है और उसको अंजाम देना है, बस। तो आज मैं आपके सामने बिल्कुल स्पष्ट किया हूँ कि मेरा मतलब ये राणे कुटुंब से और उनके ये जो नेता है अभी का, यहाँ का कनकौली का जो आमदार है, उससे मेरा दूर तक संबंध कुछ नहीं है। अगर इसका कुछ प्रूफ है संदेश पारकर के पास या उनके नेताओं के पास, उन्होंने मुझे देना है। मेरा जो भी है आगे का इलेक्शन नहीं लड़ने का मैं डिक्लेयर करूँगा, नहीं लड़ूंगा बोल के, तो प्रूफ मुझे उन्होंने देना है। तो हवे में ऐसा मुस्लिमों को या समाज में गैर समझ करके वो लोग जो भी क्या चला रहे, तो ये अच्छी बात नहीं है। तो उसी के लिए मैं बुलाया था सर जी आपको कि इसमें जो क्लियर किया मैंने कि वो वैसा कुछ भी नहीं है। तो और आपको कुछ पूछना है तो आप पूछ सकते हैं। क्या है कि राजकारण साहेब माझा प्रोफेशन नाही आणि पेशा नाही आहे राजकारण, त्याच्यामुळे मी ही लढाई लढतोय व्यक्तिगत, आणि मी समाजासाठी लढतोय, समाजाची जी काय प्रतिमा आहे ती समजवण्यासाठी लढतोय आता। आणि समोरचे जे लढतायत, संदेश पारकर असेल किंवा नितेश राणे असेल, हे दोघेही लढतायत ते आपापल्या स्वार्थासाठी, पैसा कमवण्यासाठी। लोकांचं काय देवाणघेवाण काय त्यांनी तिथे पाहिजे ना। आता मला सांगा की
नितेश राणे आमदार होऊन किती वर्ष झाली? लगभग आता 10 वर्ष पूर्ण होत येतील. त्यांनी मुस्लिम समाजासाठी आमच्या विजयदुर्ग असेल, गिरिया असेल किंवा त्या पंचकृषी इलाक्यामध्ये एक त्यांनी म्हणजे काय केलं ते सांगावं. आमच्या लोकांसाठी त्यांनी काहीही केलं नाही. फक्त लोकांमध्ये भांडणं लावण्याचं काम आणि विष पेरण्याचं काम करण्याव्यतिरिक्त त्यांनी काही केलेलं नाही. हा माझा स्पष्ट त्याच्यावर आरोप आहे. तुम्ही मागणी काय केलेली? कुठल्या आमदार आहे, माहीत असायला पाहिजे काय करावं काय नाही करावं. त्यांच्याकडे सगळं यासाठी आहे. तुम्ही केव्हा भेट घेतलेली का त्यांची? नाही, मी काय सांगतो की मुळात माझा राजकारण हा पेशा नाही आहे. मी आता त्यांच्या त्या घडलेल्या घटनेमुळे त्यांनी जे काही प्रवक्त झाल्यानंतर ते बेताल वाक्य करायला चालू केलीत, त्या घडलेल्या घटनेला बघून आणि समाजाची बाजू मांडण्याची आणि त्याला विरोध म्हणून फक्त आणि फक्त नितेश राणेला विरोध म्हणून मी उतरलोय मैदानात. त्याच्यामुळे मी कधी त्याच्याकडे जाऊन विकास कामाबाबत भेटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.